तर माझं नाव दत्तात्रय वसंत देशपांडे. गेल्या 80 वर्षापासून आमची दुकान आहे. आता सध्या तिसरी पिढी आहे. आजोबा वडील आणि आम्ही स्वतः आणि आता आमची मुलं हे काम करतायत. 6 प्रकारची पेढे तयार करतोय. त्यात विशेष करून केशरी पेढा, मलई पेढा आणि विविध प्रकारच्या बर्फ्या, मलई बर्फी, मँगो बर्फी, केशर बर्फी अशा बर्फ्या, पेढे आणि त्याच्याचबरोबर उदबत्तीचं पण आम्ही विक्री करत आहोत. गुलकंद बर्फी फेमस आहे फार. गुलकंद बर्फी फेमस आहे. त्यात नॅचरल गुलकंद वापरला जातो. खाताना प्रत्येक पेढ्या वडीबरोबर गुलकंदाची आपल्याला पाकळ्या दिसतील. ते गुलकंद बर्फी पण आम्ही तयार करतोय. आषाढी वारीत किती लागतात पेढे, किती हे करावं लागतं प्रोडक्शन? आषाढी वारीत साधारणपणे 3 ते 4 हजार किलो सर्व माल लागतो, पेढे बर्फी मिळून. किती लोक बनवतात, कामगार किती आहेत? 13 ते 14 कामगार आहेत, महिला मंडळ आहेत काही, आणि काही खवा भाजणारे लोक आहेत. असे सगळे मिळून काम करतात ते. खवा खवा किती? खवा लोकल इथनं खवा लोकलच घेतला जातो. आणि त्यापासून खवा, साखर, गुलकंद, केशर, प्युअर केशर वापरतो, वेलदोडा वापरतो. सगळे इथे लोकलच घेतो. वेलदोडा आणि केशर मात्र पुण्याहून मागवतो आम्ही मार्केट यार्डमधून. तुमचाच पेढा एवढा प्रसिद्ध, काय काय त्यामध्ये जे आहे ते खवा एकदम उत्तम क्वालिटीचा वापरला जातो. प्युअर केशर आणि वेलदोडा याचं मिश्रण त्यामध्ये असते, त्यामुळे त्याचा चव आणि भाजण्याची जी एक विशिष्ट पद्धत आहे, त्यामुळे ते पेढ्याला स्वाद उत्तम आहे. त्यामुळे त्याला तो प्रसिद्ध आहे. तो वडील विठ्ठल बघतो ते आम्ही आहेतच, आणि विठ्ठलच्या दारातच आहे. त्यामुळे लोकांचे आशीर्वाद आणि आमची क्वालिटी मेंटेन करण्याची पद्धती, आम्ही क्वालिटीमध्ये तडजोड करत नाही आहे. त्यामुळे हे सर्व फेमस झालेलं आहे.